स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापुरातील शिवाजी विद्यापीठ मंजुरीसाठी घाटमाथ्यावरील सचिन शिंदे यांचंही योगदान, वेळोवेळी दिलेल्या लढ्याला मिळालं यश। 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघाट। व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, पारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भोघाट। खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ मंजुरीसाठी घाटमाथ्यावरील नेते सचिन शिंदे यांनीही प्रयत्न केले। त्यांनी वेळोवेळी दिलेल्या लढ्यामुळे हे यश मिळाल्याचं सचिन शिंदे यांनी सांगितलं। त्यांनी दिनांक 3 जुलै 2021 रोजी याबाबत रास्ता रोको पुकारला होता। वैभव पाटील व सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5 जुलै 2021 रोजी खानापूर येथे रास्ता रोको करून बलगवड येथे पाहणी करण्यासाठी येणारी राज्य सरकारची कमिटी स्थगित झाली। तदनंतर लगेच दिनांक 8 जुलै 2021 रोजी त्यावेळेचे सांगली जिल्हा पालकमंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना याबाबत विनंती करण्यात आली। त्यांनी तात्काळ त्यावेळेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना तशा सूचना केल्या होत्या। तसेच याबाबत सातत्याने पाठपुरावा चालू ठेवून जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवाजी विद्यापीठ सिनेटचे सदस्य वैभव पाटील यांना सिनेटची कमिटी खानापूर येथील उपकेंद्राची नियोजित जागा पाहणीसाठी घेऊन येण्यात यश आलं। सदर कमिटी 4 जानेवारी 2024 रोजी खानापूर येथे आली। त्यावेळी सचिन शिंदे व खानापूर नागरिकांनी कमिटीचं स्वागत केलं। वैभव दादा व सचिन भैया यांनी कमिटीला संपूर्ण जागा उपकेंद्रासाठी कशा प्रकारे योग्य आहे याची सविस्तर माहिती दिली व वेळ प्रसंगी उपकेंद्र प्राथमिक स्वरूपात चालू करण्यासाठी जागेची तजवीज या प्रसंगी स्वखर्चातून करून देण्याचं ठोस आश्वासन दिलं। तदनंतर कमिटीने खानापूरची जागा योग्य असल्याचं कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व राज्य सरकार यांना माहिती अथवा शिफारस केली। जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वैभव दादा व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन भैया शिंदे यांनी कमिटी संदर्भातील सविस्तर माहिती देऊन खानापूरला उपकेंद्र होण्यासाठी विनंती केली। त्यांची विनंती स्वीकारून अजित पवार यांनी प्रशासनास खानापूर येथे उपकेंद्र होण्यासंदर्भात लेखी सूचना केल्या। त्यामुळे हे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर होण्यासाठी वैभव पाटील यांच्यासह सचिन शिंदे यांचेही योगदान असून खानापुरातील या शिवाजी विद्यापीठाच्या मंजुरीनं सर्वत्र आनंद व्यक्त होतोय। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।